सत्यं परं सत्यं परं तैवणे एके अवयवे शरीर ठाके अघवे का अंगहीन भांडावे रथाची गती. भगवान सिद्धेश्वराचं आश्रम होते. श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 389 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे मंत्र. तै उणे एके अवयवे शरीर ठाके आढवे का अंगहीन भांडावे रथाची गती. त्याप्रमाणे एकाच अवयवाच्या न्यूनतेमुळे शरीर जसं बंद पडलेलं, एक अवयव जर खराब झाला तर शरीर चालत नाही. शरीराचं कार्य बंद पडलेलं किंवा का अंगहीन भांडावे रथाची गती. अंगहीन रथ, रथाचा सुद्धा एक भाग जरी कमी झाला तरी रथ पूर्ण बंद पडला जातो. तसं त्याप्रमाणे तैसे एकेची गुणे विण सतची परी असत पण कर्म धरीवा जाण जीवे. त्याप्रमाणे इथं सुद्धा असंच आहे, लक्षात ठेवा. एकाच अंगभूत गुणा वाचून सत असलेलं ते असतपणा धारण करत असत. एका गुणा वाचून एक गुण नसेल तर ते सत असतपणा धारण करू शकतं. म्हणून म्हटलं या ठिकाणी तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगली परी सत्शब्दू कर्मा करी जीर्णोद्धार. तेव्हा ओंकार तत्कारी, ओंकार आणि तत्कार, ओम तत् सत, तत्कार म्हणजे तत्. ओंकार आणि तत्कार यांनी चांगल्या प्रकारे सहाय्य केलेला हा सत जो आहे, सत्शब्द कर्म करी जीर्णोद्धार. तत्कार या चांगल्या प्रकाराने सहाय्य केल्यामुळे अंगहीनतेमुळं मोडकळीला आलेलं कर्म, त्या कर्माचा जीर्णोद्धार होतो. केवळ ओंकार आणि तत्काराच्या सहाय्याने संपलेलं कर्म सुद्धा त्याचा जीर्णोद्धार वायाला जातो. म्हणून कोणतंही कर्म करत असताना कर्माच्या आरंभी, कर्माच्या मध्ये आणि कर्माच्या शेवटी ओमचा उपयोग करणं अति महत्त्वाचं आहे. ते असतपण फेडी आणि सद्भावाची रूढी
निजसत्वाची प्रौढी सत्शब्द। हा जो सत्शब्द आहे हा आपल्या सत्वाच्या सामर्थ्याने तेव्हा असतपण फेडी आणि सद्भावांची रूढी निजसत्वाची प्रौढी सत्शब्द। हा जो सत्शब्द आहे तो सत्शब्द आपल्या सत्वगुणाच्या सामर्थ्याने अंगहीन झालेलं कर्म, मोडकळीस आलेलं कर्म, त्या कर्माला ज्याला असतपणा प्राप्त झालेला आहे तो या सत्शब्दाने निवृत्त आणि पुन्हा त्या कर्माला स्वतःच्या सत्पणाच्या महत्वाला प्राप्त करून देतो। तो सत्शब्द आपलं स्वरूप त्याला देतो। असं त्या सत्शब्दाची महती आहे। त्याला दृष्टांत दिला की दिव्य औषध जैसे रोगिया का सावावये भंगलिया सत्शब्दो कर्मा व्यंगलिया तैसा जाण। दिव्य औषध जैसे रोगिया, मरत असलेल्या रोग्याला अमृतासारखं दिव्य औषध जर प्राप्त झालं तर तो मरणारा मनुष्य जिवंत राहतो। पण पूर्वी जे वैद्य होते त्यांना ज्ञान असायचं आणि एकच औषध दिलं की मरका माणूसही पुन्हा सावध व्हायचं। आता औषध दिलं तर जगणारा मरतही झालं। अशी आजची परिस्थिती आहे। मेडिकल जोरात चालते कारण तिथंच मेडिकल असतं त्यांच्याकडं। उगाच 10-20 प्रकारच्या गोळ्या कळत नाही त्यांना, मूर्खांना अकलीचा पत्ताच नाही लक्षात ठेवा। त्यांना काही कळत नाही, धंदा आहे। नाही तर 10 प्रकारच्या गोळ्या त्याचं काय करतात, एक दिली की कुणाला पाहिजे कळतच नाही त्यांना काय। म्हणून या ठिकाणी म्हटलं दिव्य औषध जैसे रोगिया। रोग्याला तुम्ही 10-15 प्रकारच्या गोळ्या द्यायच्या, मेडिकल चालवायचं, याला अर्ध त्याला अर्ध। तसा प्रकार नव्हता पूर्व काळात। जाणते होते वैद्य, नाडी पकडली की सगळं सांगायचं। आता नाडी पकडतात पण तुम्हाला काय होतं, मग कसं नाडी पकडतो, मूर्खा तुला येत नाही तर कशाला पंचायती करतो, मला येत नाही म्हणून सांग ना। तेव्हा म्हणून म्हटलं दिव्य औषध जैसे रोगिया का सावावये भंगलिया। पूर्व काळात असं होतं की जाणते होते, औषधही चांगले होते, दिव्य औषध होते, अमृतासारखं औषध होतं। त्यामुळे मरणारा मनुष्यसुद्धा सावध व्हायचा। आता दवाखान्यात जर अशा प्रकारे त्याला तिथं ॲडमिट केलं तर परत येईल की नाही शक्यता कमीच असते। ते मोठाले जे दवाखाने आहेत ना, तर साईदीप वगैरे असं, तिथं मनुष्य जर ॲडमिट केला तर तो संपलाच समजायचा। असे आमचे 2-3 पेशंट झाले, तो गेला की कोण परत यायचाच नाही, ते संपलाच तो। ते मला सुद्धा 3ऱ्या ठिकाणी तेव्हा धूत म्हटलं होतं,
आता हे फार खतरनाक आहे, तुम्ही ॲडमिट आहे. म्हणजे अजिबात नाही, मरायचं तर घरी मरेल. तिथं तुझी तर सडून मरण्यापेक्षा तर वेगळं चांगलं. तुम्ही ऐकत नाही, अजिबात ऐकणार नाही. तर मला ॲडमिट व्हायचं नाही. 8 दिवसांनी गेल्यावर मग कपाळाला हात लावला. तुमचा फार आत्मविश्वास दांडगा आहे, तुमच्यावर देवाची कृपा आहे, हे ती यातून वाचत नाहीत. म्हणलं इथं जर असतं तर 5-50 हजार रुपये सहज गेले असते. आणि पुन्हा 10-15 दिवस सोडलं बरं, पुन्हा परत यायची गॅरंटी नाही. अशा प्रकारे त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. कसा गप्पा मारतच मी लक्षात ठेवा. आमचे 2-3 पेशंट तरी असेच गेले तिथं, ॲडमिट केले की ते पुन्हा सुधारलेच नाही, मेलेच. म्हणून इथं दृष्टांत दिलं, लक्षात ठेवा. तुम्हाला बरं वाटत नाही तर वाईट वाटतं, पण सध्याची ही परिस्थिती आहे. दिव्य औषध दैशी रोगिया का सावा वे भंगलिया, सत्शब्द कर्मा व्यंगलिया तैसा जान. जसं दिव्य औषध मरक्याला जिवंत करतं, तसं असत्कर्माला सुद्धा सत्कर्माने सहाय्य केलं तर तेही सत्कर्म झाल्याशिवाय राहत नाही. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिया मर्यादे, चुकोणी पडे निषिद्धे वाटे हण. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिया मर्यादे. असे मनुष्य म्हणलं की तो चुकीचा पुतळाच आहे, त्याच्याकडून काही सगळं बरोबर येईलच अशातला भाग नाही. त्याला कळलं तरी तो चुकीचंच काम करतो, न कळलं तर करेल, त्यात काही वाद नाही. पण कळून सुद्धा माणसं चुकीचा व्यवहार करतात, त्यामुळे त्याचे फल फार वाईट आहे ना. चुकीचा व्यवहार कळूनही केल्यामुळे त्याचं फल वाईट भोगावं लागतं. त्यांच्याकडे काय पंढरपूरचं माऊंद आहे काय, वारीला गेलं ते म्हणा. काय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांचं नाही हो, त्यांना कशाला डाऊट होतं. नाही, त्यांच्याकडे नाही राहते, वाघ गल्लीत राहतात. चला 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 चला. काय अथवा काही प्रमादे कर्म आपुलिया मर्यादे. कर्म आहे मनुष्य जाणताही तसाच आणि अजाणताही तसाच. तो चांगलं कर्म करीलच अशातला भाग नाही. अजाणते जे असतात लक्षात ठेवा, ते तर मूर्खच असतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. त्यांना कळतच नाही, ते अज्ञानीच असतात. पण जाणते सुद्धा जाणूनही चुकीचे कर्म करतात आणि म्हणून त्याचं फळ फार वाईट भोगावं लागतं. कारण शास्त्र मर्यादा सोडून जर निषिद्ध प्रकाराने वागत असतील तर त्याचं फळ कसं चुकल्याशिवाय भोगल्याशिवाय लागेल की चुकणार नाही ना. म्हणून मनुष्याने निदान कमीत कमी जाणून तरी, तुम्हाला माहिती आहे त्या मांडव्य ऋषीची कथा. मांडव्य ऋषी लहान मुलगा होता आणि ते संडासला बसल्यावर तिथे एक आला भुंगा. त्यानं तो भुंगा पकडला. लहान मुलगा आहे असा त्याला काही कळत नाही. त्याने तो भुंगा पकडला आणि त्याला खालून काटाचं भिर 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 करत त्याला बरं वाटेल त्या मुलाला. त्याचे परिणाम असे झाले लक्षात ठेव की त्यांना सुळावर दिलं. जाणून ही अजाणता आहे आणि जाणून जर चुकीचं कर्म केलं तर काय होईल ते मला माहीत नाही काय होईल. तर त्यांना मांडव्य ऋषीला, म्हणून त्यांचं नाव पडलं आणि मांडव्य. त्यांना सुळावर दिलं त्या कर्माचं फळ आहे. आणि सुळावर दिल्यानंतर
ते असे आधर राहिले योग सामर्थ्य. मोठी कथा आहे ती. आणि असे आधर राहिल्यानंतर एक बाई तिथून चालली होती आपल्या नवऱ्याला घेऊन, आणि ती तिच्या ह्याच्या भानात नव्हती, ती तिच्या छंदात होती. त्याचा नवरा होता आजारी आणि त्याला न्यायचं होतं, आणि त्याला घेऊन चालली. तिच्या नादात ती चालली, लागला धक्का त्या रुसरीला, आणि त्याच्यात तो सूळ गेला पोटात. आणि पोटात गेल्यानंतर मग आता तो काढायचा कसा, निघाला तो. मग तो कापून काढला, आणि मग त्यांना नाव पडलं आणि मांडव्य. त्या सुळाची आणि त्यांच्या पोटात राहिली. मग त्याने विचारलं, बा माझी काही चूक नसताना मला काही आठवत नाही मी पाप केलेलं. ते म्हणले तुम्हाला आठवत नाही, पण अजाणतापणामध्ये जे केलं तुम्ही त्याचं हे फळ. तुम्हाला त्यावेळी कळत नव्हतं, कळल्यावर तर काय होईल तो भाग वेगळा आहे, त्याचा विचार नाही करायचा. कळून जर केलं तर काय घडेल त्याचा विचार न केलेला बरा. पण हे न कळता केलेलं कर्म त्याचं फळ म्हणले हे आहे. तुम्हाला सुळावर देण्यात आलं, तुम्ही अशी प्रक्रिया केली होती लहानपणी, आणि त्याचं हे फळ आहे. म्हणून मनुष्याने किती दिवस जगायचे, कुठं न्यायचे आपल्याला उरावर बांधून. सुधरून वागावं, चांगलं वागावं. सत्कर्मयोगी वय घालवावी, सर्वामुखी मंगल बोलवावी. म्हणजे राहिलेले दिवस चांगली राहती होतील, कुणाचा वाईट भोग भोगावे लागणार हो नाही आहे, लक्षात ठेवा. असंच त्याचा अर्थ आहे. चालतयाची मार्ग सांडे, परस्थी पारखियाचे आखरे पडे. राहटी माझी न घडे काही काही, चालतयाची मार्ग सांडे. एखादा नेहमी वाटेने जाणारा मनुष्य, पण तो सुद्धा रस्ता चुकतो. काय त्याला भुलभुलाई म्हणतात. फिरून फिरून तिथंच येतं पुन्हा, ते फिरतं फिरतं पुन्हा त्याला ते सुधरतच नाही. चालतयाची मार्ग सांडे, पारखियाचे आखरे पडे. व नेहमी जाणारा मनुष्य तरी पण एखाद्या वेळेस तो रस्ता चुकीने चुकल्या जातो. पारखियाची आखरी पडे, आणि परीक्षकाच्या पदरामध्ये खरे नसलेले पदार्थ पडतात. परीक्षकाच्या पदरामध्ये राहटी माझी नगडी काही काही. कारण व्यवहारामध्ये चुकीनं काय काय घडत असेल तो काही सांगता येईल. पण चुकीनं घडलं तरी त्याला फल भोगावंच लागतं. आणि जाणून घडलं तरी, एखाद्याने सिगरेट टाकली अर्धी, काही शहाणी माणसं असतात, सिगरेट ओढून तरी टाकून देत असतात. मग एखादा माणूस चाललेला अनवाणी, त्याचा पाय पडला तर चटका देईल, आणि उदबत्तीला हात लावला जाणून कसं होतं बरोबर. आणि काय होईल, हो कळून जरी हात लावला तरी चटका, आणि न कळून पाय पडला तरी चटका. मग कळून केलं तरी फळ भोगावं लागेल, आणि न कळत केलं तरी फळ भोगावं. म्हणून म्हटलं या राहटी माझी नगडी काही काही. किंवा चुकून जरी केलं तरी फळ, आणि जाणून केलं तरी फळ चुकणार. आम्हाला माहीत नव्हतं, नको पण असं माहीत, तुला जरी माहीत नसलं तरी भोगावं हो लागेल. मला माहीत नव्हतं तवा गरम झालाय म्हणून, नका नसणार चटका देणार. मला कल्पना नव्हती गरम झाला, चटका देणार असतो, त्याचा स्वभाव आहे तो. तुला जरी कळलं नाही तरी चटका बसणार. तसं नाही कळलं तरी भोगावं लागेल, आणि कळून केलं तरी भोगावं लागेल. पण कळून केलं तर ते मनात येतं, मग येणार ते.
हो आपण चुकलं बरं का आपल्याकडून चुकीचे कर्म घडलेले आहेत, त्याचं फळ आपण भोगतो आहोत. चुकणार नाही, पण आठवण येणार की नाही? येणार. तेव्हा चुकीनं माणसं किती कर्म करतात आणि कळूनही किती कर्म करतात, कळून सुद्धा करतात आणि चुकीनंही करतात. हे पशुहत्या करणारी माणसाला कळत नाही का? ती माणसं नाहीत का? त्यांना माहिती आहे पाप आहे म्हणून, तरी ते मानत मग त्याचं फळ भोगावं लागतं की नाही? ज्या पशुची हत्या केल्या जाते ते पशु आशीर्वाद, कल्याण हो तुझं, असा आशीर्वाद देतात का? का शाप देत असतील? मग शापाने काय होईल? कल्याण. म्हणून म्हटलं या म्हणून तैसी कर्मा राभस्य सांडे सीमा असाधुत्वाची या दुर्नामा येऊ पाहिजे. म्हणून तैसी कर्मा, म्हणून त्याप्रमाणे कोणतंही कर्म करण्यामध्ये घाई करू नये. माणसं नेहमी शिस्तीत, सावकाश आणि बिनचूक. घाईघाईने झालं मग बरोबर झालं तर हो, घाई करायची हो नाहीये. कोणतंही कर्म करत असताना थोडा उशीर झाला तरी चालेल, पण चांगलं कर्म करत राहा, सावकाश करा, घाई करू नका. घाई केल्याने काय होतं? घाई केल्याने शास्त्र मर्यादेचं उल्लंघन होतं. घाईने कर्म उरकून टाकायचं का? घ्या उरकून, द्या उरकून. देवाला काय जबाबदारी? देव उरकून घे काय, पण तुला फळ मिळत नाहीये ना. घाई कशी करतात? एखाद्या वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा करायची, ती बळजबरीनं, आणि ती घ्या द्या उरकून घ्या. तुला कोण मरायला द्यायचं, कोण फाशीला द्यायचं, मग करतो कशाला? तुला सांगितलं कोणी बळजबरी केली करायची? करू नको ना. म्हणून म्हटलं या ठिकाणी म्हणून तैसे कर्मा राभस्य सांडी सीमा. म्हणून कुठलंही कर्म काय वाईट तर करूच नाही, पण चांगलं कर्म सुद्धा घाईनं करू हो नाही. लक्षात ठेवा, घाईनं केलेलं कर्म ते गळ्यात आल्याशिवाय राहत हो नाही. राभस्य सांडी सीमा असाधुत्वाची या दुर्नामा येऊ पाहिजे. मग घाईनं केलेल्या कर्माची शास्त्र मर्यादा सुटल्या जाते आणि ते कर्म वाईट या नावाला प्राप्त होते. वाईट या नावाला प्राप्त होते की वाईट कर्म चांगलं करायला गेला आणि झालं वाईट, असं होतं. म्हणून नेहमी मनुष्याने कोणतीही गोष्ट करताना सगळं दिवसभर सावकाश सगळं चालतं काम, पण देवाची पूजा आणि जप दोन चार मणी वाढायचं की एक नाव घ्यायचं, दोन चार मणी वाढायचं की एक नाव घ्यायचं. इतके घाई की बोलायचं कामच नाही. मग अगोदर खा मर आणि मग कर. रोहिदास नव्हते करत काय? सगळं लक्ष त्या चहाच्या भांड्यात आणि त्या जेवणाच्या टोपल्यात. त्यापेक्षा अगोदर खा आणि सावकाश पूजा कर, जप सावकाश कर. झोप घेता काय घेता करीना, पण कर. पण घाई करू नको. देवाचं नावही घाईने घेऊ नको. मी काही पुष्कळ लोकांचं पाहिजे, ते एका हाताने जप करत नाही, दोन हाताने करतात. एक नाव घेऊ तर दोन चार मणी सहज जातात. कोणी सांगितलं तुला बळे विन शक्ती बोलून करू नको ना? तुला कोण सांगते करायला? तेव्हा अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे
किंवा काय होतं त्याने चांगलं कर्मसुद्धा आणि ते वाईट, चांगल्या कर्माचं सुद्धा वाईट फल प्राप्त होतं. म्हणून मनुष्याने कोणतंही कर्म करत असताना एक तर शास्त्र विहित करावं आणि कुठल्याही प्रकारची घाई न करता सावकाश करावं. बाकीचं मग बाकीच्याला घाई केली तरी चालेल, पण देवाच्या बाबतीत तरी घाई नको. इतकी घाई करतात की ते देव उलटा मानला का सुलटा हेही त्यांना कळत नाही. पालथा ठेवला का उताना हेही कळत, कारण दोन्ही अंग सारखेच, त्यामुळे त्यांना कळतच नाही. काही उलटेच मानतात. घाई कशाला करू नको ना बाबा. काय म्हणून म्हटलं की चांगलं कर्म सुद्धा आणि त्या वाईट याला नामाला प्राप्त होतं. तीर्थगाह अशब्द असा सत्शब्दो एरादोही परिस प्रबुद्धो प्रयोजिला करे साधू कर्मा ते या. तेव्हा तीर्थगाह सत्शब्दो यांच्याबरोबर जाणारा एक माणूस आला माझ्याकडे, गाडीत जाणार पंढरपूरला. त्यांनी सांगितलं 6:30ला गाड्या येणार, तुम्ही आलं पाहिजे. त्याने पूजा केलीच नाही, फुलं व्हायला की मी म्हणलं रामभाऊ पूजा बिजा केली की नाही? मी रामभाऊ म्हटलं ना, काय नाव मला लक्षात नाही त्यांचं. पूजा केली की नाही? कशाच काय म्हणलं त्यांनी 6:30ला बोलावून गाड्या आल्या 8ला भरल्या आणि मग पूजा केली नाही केली पूजा. मग काय केलं? फुलं व्हायला नसतं ते राम. मला सांगायची काय की कुठलीही गोष्ट करायची असेल तर पद्धतशीर करावी, नाही तर करू नाही असं इथं सांगतात. ते तुम्हाला सांगतोय ना. येथ गा सच्च. आता गाड्या काय त्यांच्या घरच्या थोडेच आहेत आणि लोक त्यांच्या घरचे थोडेच आहेत. लोक उगी उशिरा येतात झालं का मी त्यांच्या मनाला वाटलं तेव्हा गाड्या आल्या म्हणतात. लोक आले होत. येत का सत्शब्दो एरा दोही परिस प्रबुद्धो प्रयोजिला करी साधू कर्मा ते इया. आणि म्हणून त्या ठिकाणी हा सत्शब्द जो आहे, सत ओम तत्सत, तो तत्शब्द जो आहे, तो तत्कार जो आहे, तो दोघापेक्षा शहाणा असलेला सत्शब्द. त्या सत्शब्दाच्या कर्मामध्ये तो सत्शब्द हा त्या कर्मामध्ये योजला जातो. त्या कर्मात त्याची योजना केल्या जाते की ज्या कर्माला सत्यत्व प्राप्त होईल, ज्या कर्माला चांगलं म्हणणं प्राप्त होईल, अशा कर्मामध्ये त्याची योजना केल्या जाते. प्रयोजिला म्हणजे योजना केल्या जाते. करी साधू, साधू म्हणजे चांगलं, कर्मा ते इया. आणि मग ते यथासांग कर्म होतं. त्याच्यामुळे केवळ ओम तत्सत या मंत्राचा विचार चाललेला आहे. त्याला दृष्टांत दिलं. लोहा परिसाची घृष्टी, ओहळा गंगेची भेटी, का मृतादेशी वृष्टी पियुष्याची. लोहा परिसाची घृष्टी. लोखंड जर परिसाला भेटलं तर लोखंड राहील का? ते सोनच होऊन जाईल. ओहळा गंगेची भेटी. ओढा आहे गावामागील ओहळ, गंगा न म्हणे अमंगळ. तो गावातला ओढा जाऊन गंगेला मिळाला तर काय होईल? गंगाच होईल ना. का मृतादेशी वृष्टी पियुष्याची. किंवा मेलेल्या माणसावर जर अमृताची वृष्टी झाली तर तो अमर होईल ना. त्याप्रमाणे पै असाधुत्वाची या तैसा सत्शब्द प्रयोग विरेशा, हे असो गौरवची आयशा नामाचा या. म्हणून ह्या सत्शब्दाचा किंवा ओम तत्सत या मंत्राचा जो महत्त्व सांगितले जाते, अनेक दृष्टांत देऊन त्याचा गौरव केला जातो, त्याचं कौतुक केलं जातं. ते केवळ
तो मंत्र तसा श्रेष्ठ आहे, तो वेदमंत्र आहे, बिनचूक मंत्र आहे. म्हणून त्या मंत्राची महती या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगत आहे. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा